तुम्ही कितीही महागडं फाउंडेशन वापरा, तुमचा चेहरा थोड्या वेळाने काळा किंवा ग्रे का पडतो? त्याचं उत्तर या एका चक्रात म्हणजेच कलर व्हील मध्ये लपलंय. चला सांगते, पण आधी ही रील शेवटपर्यंत बघा आणि सेव्ह करायला विसरू नका. तुम्हाला माहिती आहे का, मेकअप आर्टिस्टला आर्टिस्ट का म्हणतात? कारण त्यांना हे कलर व्हील पाठ असतं. बऱ्याचदा आपण डायरेक्ट फाउंडेशन लावतो आणि चेहरा ग्रे पडतो. का? कारण आपल्याला रंगांचे नियम माहित नसतात. मेकअपचा एक सोपा नियम आहे, ऑपोजिट कलर्स कॅन्सल इच अदर, म्हणजेच विरुद्ध रंग एकमेकांना खोडतात. जर चेहऱ्यावर लाल पिंपल्स असतील तर कलर व्हील मध्ये लाल रंगाच्या समोर कोण आहे? हिरवा, म्हणून ग्रीन करेक्टर वापरा. जर डोळ्याखाली निळा काळा रंग असेल तर त्याच्या समोर कोण आहे? ऑरेंज, म्हणून ऑरेंज करेक्टर वापरा. जेव्हा तुम्ही या विरुद्ध रंगाने प्रॉब्लेम लपवता तेव्हाच तुमचा बेस न्यूट्रल होतो आणि फाउंडेशन नॅचरल दिसतं. म्हणजे कन्सिलर वापरून तुम्ही स्किन टोन इव्हन करा, मग फाउंडेशन सहज लावता येईल. हे सायन्स समजलं असेल तर कमेंट मध्ये येस लिहा. पुढच्या भागात बघूया की मेकअप करण्याआधी स्किन कशी तयार करायची. फॉलो करायला विसरू नका. थोडं टेक्निकल आहे, पण एकदा समजलं की तुम्ही मेकअप मध्ये मास्टर व्हाल. ही सिरीज मिस करायची नाही तर माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका. पुढच्या भागात बघूया स्किन टाईप नुसार योग्य तयारी कशी करायची.